आपण स्टार्ट करूयात, काहीच हरकत नाही. येस, व्हेरी गुड. आपण आता मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की आपण आतापर्यंत जे टॉपिक्स बघितले ते सगळे टॉपिक्स हे रसायनशास्त्राशी संबंधित होते किंवा केमिस्ट्रीशी संबंधित होते. ओके. आणि आपण केमिस्ट्रीतले किंवा रसायनशास्त्रातले मोस्ट ऑफ द टॉपिक जे परीक्षेच्या दृष्टीनं खरंच महत्वाचे आहे, जे तुमच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचे आहे, तर ते आपण इथे घेतलेले आहे. आणि आता आपण फिजिक्स कडे वळतोय किंवा ज्याला आपण भौतिक शास्त्र असं म्हणतो, त्या भौतिक शास्त्राकडे आपण आता वळतोय. ओके. आणि त्याच्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे फोर्स अँड इट्स टाइप. ओके. किंवा बल आणि बलांचे प्रकार. तर तो जो टॉपिक आहे तो आपल्याला आज बघायचा आहे. पण सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला म्हटलं की आज आपण भौतिक शास्त्राला सुरुवात करतोय किंवा फिजिक्सला सुरुवात करतोय, तर भौतिक शास्त्र म्हणजे नेमकं काय? ओके. सो भौतिक शास्त्र म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे वस्तू ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या वस्तूंचा, वेगवेगळ्या पदार्थांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. सर यू मीन निसर्ग का? काय म्हटलं? निसर्ग का? निसर्ग नाही, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा अभ्यास, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास. ओके. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू यांचा आपल्याला जो अभ्यास करायचा असतो, त्या अभ्यासाला आपण भौतिक शास्त्र असं म्हणतो. भौतिक गोष्टींचा अभ्यास. आता भौतिक गोष्टी किंवा भौतिक वस्तू म्हणजे काय? तर त्याला आपण पदार्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो बरं का. भौतिक शास्त्रालाच आपण पदार्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो. फिजिक्सला आपण मराठीमध्ये भौतिक शास्त्र म्हणतो किंवा पदार्थशास्त्र म्हणतो. आणि आपल्याला माहितीये पदार्थ म्हणजे काय, तर पदार्थ म्हणजे असा वस्तू किंवा अशी गोष्ट की ज्याला वस्तुमान आहे आणि आकारमान आहे, किंवा इट हॅज मास अँड व्हॉल्यूम. अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे फिजिक्स. द स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स अराउंड अस. ओके. That objects has two main important properties. Matter has two most important properties. First, mass, and second is volume. किंवा वस्तुमान त्या वस्तूचं आणि आकारमान, ह्या दोन गुणधर्म कुठल्याही पदार्थाच्या कुठल्याही वस्तूच्या अंगी असतात. तर त्यांचा अभ्यास करणे, त्या वस्तूंचा अभ्यास करणे, आपल्या भोवती असणाऱ्या आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणे, याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये फिजिक्स किंवा भौतिक शास्त्र असं म्हणतो. तर त्याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यातला पहिला टॉपिक, पहिला गोष्ट आपल्याला जी शिकायची आहे ती म्हणजे बल किंवा फोर्स. हा रणवीर बोल बाळा, काय म्हणतो? सर यांत्रिक बल मध्ये सगळे असे हे असतात ना, इलेक्ट्रॉनिक साहित्य. हा, यांत्रिक बल. यस, आपल्याला शिकायचं आहे तेच. आता आपण यांत्रिक बल शिकणार आहोत, आपलं स्नायू बल शिकणार आहोत, गुरुत्वाकर्षण बल शिकणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आणखीन चुंबकीय बल शिकणार आहोत. ओके. तर वेगवेगळे जे बलांचे प्रकार आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. पण सगळ्यात आधी आपल्याला बल म्हणजे, येस, सगळ्यात आधी आपल्याला बल म्हणजे काय किंवा फोर्स म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. आता समजा माझ्याकडे हा पेन आहे बघा, आणि हा इथे खाली ठेवलेला आहे. तो जोपर्यंत तिथे ठेवलेला आहे तोपर्यंत तो तिथेच राहील, जोपर्यंत मी त्या पेनला उचलून दुसरीकडे ठेवत नाही. ओके. किंवा मी एखाद्या वस्तूला जोपर्यंत ढकलत नाही किंवा ओढत नाही, किंवा मी त्या वस्तूला कुठेही ढकलत नाही किंवा ओढत नाही किंवा पुश करत नाही किंवा पुल करत नाही, तोपर्यंत ती वस्तू आहे तिथेच राहील. ओके. म्हणजे जर का मला एखाद्या वस्तूला हलवायचं असेल, एखाद्या वस्तूची जागा बदलायची असेल, तर मला त्या वस्तूवरती काहीतरी बल लावावं लागेल, काहीतरी फोर्स लावावं लागेल. ओके. आणि कुठलीच वस्तू बर का, कुठलीच वस्तू स्वतः आपली जागा बदलत नाही. जोपर्यंत आपण त्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचं बल लावत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं बल त्या वस्तूवरती लागत नाही, तोपर्यंत ती वस्तू आपली जागा बदलत नाही. नो ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन
ऑन इट्स ओन. स्वतः कुठलीही वस्तू आपली जागा बदलत नाही. ओके. जेव्हा त्या वस्तूवरती एखादं बल लागतं किंवा एखादं फोर्स लागतं त्याच वेळेस त्या वस्तूची जागा बदलली जाते. ओके. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आपल्याला हलवायची असेल तर त्यासाठी आपल्याला फोर्स लागतं किंवा बल लागतं. ओके. म्हणजे आपण एखाद्या वस्तूला ओढतो. हा बोल. Sir, there Hello. was connectivity problem. That's why I joined late. Please explain again. Okay, no problem. I know that you have a network issue, but I can see it. Okay. So I'm saying that today we are starting a new topic. Okay, and the name of that topic is a force and its type. Okay, we have to study various types of forces today. Okay, so first and most important thing, what do you mean by force? Okay, so to change position of an object, okay, we need some amount of force to move an object. Okay, no object changes its position on its own. स्वतः कुठलीही वस्तू आपली जागा बदलत नाही जोपर्यंत त्या वस्तूवरती काही फोर्स लावला जात नाही, काही फोर्स अप्लाय केला जात नाही, काही बल लावलं जात नाही, तोपर्यंत ती वस्तू आहे त्याच ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करते. ओके. सो दिस इज अ फोर्स दॅट वी नीड टू अप्लाय टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. ओके. मग आता आपल्याला विचार करायला पाहिजे की व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट, what different kinds of changes that happens with that object. जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती बल लावतो तेव्हा त्या बलाचे नेमके काय काय परिणाम होतील बरं. समजा एखादी वस्तू जी अशी स्थिर आहे, जी अशी स्थिर आहे आणि मी त्या वस्तूवरती फोर्स लावलं, मी त्या वस्तूवरती फोर्स लावलं, मी त्या वस्तूवरती बल लावलं. मी आता या पेनला हलवतोय म्हणजे मी काय करतोय, त्याच्यावरती काहीतरी फोर्स लावतोय. तर व्हेन अ फोर्स इज अप्लाइड टू अ स्टेडी ऑब्जेक्ट, एखाद्या स्थिर वस्तूवरती जर आपण बल लावलं तर ती वस्तू गतीमध्ये येते. द ऑब्जेक्ट, ओके, ऑब्जेक्ट इज इन मोशन नाउ व्हेन वी अप्लाय सम अमाउंट ऑफ फोर्स. जेव्हा आपण स्थिर वस्तूवरती आपण फोर्स लावतो, बल लावतो, दॅट ऑब्जेक्ट कम्स इन मोशन. तो ऑब्जेक्ट गतीमध्ये येतो, तो ऑब्जेक्ट गतीमध्ये येतो किंवा ती वस्तू गतीमध्ये येतो जर आपण एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर. ओके. म्हणजे तुम्ही बघा रोज फुटबॉल खेळता, यू प्ले फुटबॉल डेली. ओके. यू प्लेस अ फुटबॉल ऑन द ग्राउंड. तुम्ही तो फुटबॉल ग्राउंड वरती ठेवता आणि तो एकाच ठिकाणी स्थिर असतो. तुम्ही काय करता, पळत येता पळत येता पळत येता आणि जोराने त्या फुटबॉलला किक मारता. यू किक दॅट फुटबॉल अँड दॅट फुटबॉल कम्स इन अ मोशन. आणि तो फुटबॉल गतीमध्ये येतो. ओके. सो व्हेन यू अप्लाय फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट कम्स इन मोशन. ती जी स्थिर वस्तू आहे, ती जी स्टेडी वस्तू आहे, ती वस्तू गतीमध्ये येते. अंडरस्टूड फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट? Yes. Yes, sir. Yes. The position of that object changes. Second most important point. की त्या वस्तूची जी जागा आहे ती जागा बदलते. ओके. म्हणजे थोडक्यात त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट होतं किंवा विस्थापन होतं की ती वस्तू आपली जागा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदलते. ओके. व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन अन स्टेडी ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट कम्स इन अ मोशन, द पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट चेंजेस. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल, एखादा ऑब्जेक्ट हलवायचा असेल, एखादी वस्तू हलवायची असेल तर आपल्याला फोर्स लागतो. पुन्हा जर का आपल्याला एखाद्या वस्तूची दिशा बदलायची असेल तर फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्ही नेहमी क्रिकेट खेळता. क्रिकेट खेळत असताना तो जो बॉलर असतो तो तुमच्याकडे सरळ दिशेनं इन अ स्ट्रेट लाईन तो तुमच्याकडे एक बॉल फेकतो. दॅट ball comes in a straight line towards you. Okay. And what you do,
you just change the direction of the ball by just applying some amount of force with the bat in your hand. जी बॅट तुमच्या हातामध्ये आहे त्या बॅटचा वापर करून तुम्ही त्या बॉलचं फक्त दिशा बदलता. यू अप्लाय सम अमाउंट ऑफ फोर्स इन अ सम डायरेक्शन. तुम्ही एका विशिष्ट दिशेमध्ये फोर्स लावता आणि त्या विशिष्ट दिशेमध्ये लावलेल्या फोर्समुळे बलामुळे त्या वस्तूची दिशा बदलते. त्या वस्तूची दिशा बदलते. ओके, सो फोर्स इज यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. ओके, ऑफ एन ऑब्जेक्ट किंवा कुठल्याही वस्तूची जर का आपल्याला दिशा बदलायची असेल तर आपण बल वापरतो. जर का आपली एखादी स्थिर वस्तू असेल आणि त्यावरती आपण बल लावलं तर ती वस्तू गतीमध्ये येते. समजा एखादी वस्तू गतीमध्ये आहे. इफ एन ऑब्जेक्ट इज इन मोशन, ओके, अँड यू अप्लाय सम अमाउंट ऑफ फोर्स, म्हणजे बॅटनं जोरात मारलेला बॉल, ओके, तो वरनं येतोय, तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही काय करताय, त्याला हातामध्ये झेलताय. यू कॅच इट. You apply some amount of force in opposite direction to that ball. त्याच्या विरुद्ध दिशेने, ज्या दिशेने बॉलची दिशा आहे, ज्या गतीने बॉलची दिशा आहे समजा, त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही त्याच्यावरती बल लावता, फोर्स लावता तुमच्या हाताच्या साह्याने. आणि काय होतं, जो बॉल मोशन मध्ये आहे तो स्टॉप होतो. किंवा फुटबॉल समजा समोरनं येतोय, फुटबॉल इज कमिंग टुवर्ड्स यू अँड यू जस्ट स्टॉप इट बाय अप्लाइंग सम अमाउंट ऑफ फोर्स विथ युअर फूट. तुमच्या पायाचा वापर करून तुम्ही त्याला थांबवता, फक्त तुम्ही त्याला स्टॉप करता. ओके, सो इफ एन ऑब्जेक्ट इज इन मोशन, फोर्स इज यूज्ड टू स्टॉप इट. फोर्स इज यूज्ड टू स्टॉप इट. त्याला थांबवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी तुम्ही बलाचा वापर करतात. म्हणजे कुठल्याही वस्तूवरती जर का आपण बल लावलं तर काय होतं, तर बघा, जी वस्तू स्थिर असते ती वस्तू गतीमध्ये येऊ शकते. इफ एन ऑब्जेक्ट इज स्टेडी, इट कॅन बी इन मोशन बाय अप्लाइंग फोर्स. बल लावलं की ती वस्तू गतीमध्ये येऊ शकते. त्या वस्तूची जागा बदलते. ओके, त्याच्यानंतर त्या वस्तूची दिशा बदलते. त्या वस्तूची दिशा बदलते, डायरेक्शन चेंज होते. इफ एन ऑब्जेक्ट इज इन मोशन, द फोर्स इज यूज्ड टू स्टॉप इट. त्या वस्तूला स्थिर करण्यासाठी, थांबवण्यासाठी सुद्धा बलाचा वापर केला जातो. तर एवढे सारे परिणाम आपण कुठल्याही प्रकारचं बल एखाद्या वस्तूवरती लावलं त्यावेळेस होत असतात. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवरती बलाचे कुठले कुठले परिणाम होतात. मग त्याची दिशा बदलते, त्याची गती बदलते. येस, मोशन चेंज होते, गती बदलते. ओके, दिशा चेंज होते. ओके, स्पीड सुद्धा चेंज होतो बर का. स्पीड म्हणजे वेग, ज्या वेगाने, ज्या स्पीडने तुमच्याकडे तो ऑब्जेक्ट येतोय आणि तुम्ही जर का त्याला काही फोर्स लावलं तर त्याचा स्पीड सुद्धा बदलू शकतो. म्हणजे स्पीड बदलतो. ओके, त्याच्यानंतर तो मोशन मध्ये येतो जर स्थिर असेल तर, जर मोशन मध्ये असेल तर तो थांबू शकतो. ओके, त्याची डायरेक्शन चेंज होऊ शकते. तर हे सगळं इफ यू अप्लाय फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. येते सगळ्यांच्या लक्षात? येस. ओके, मग आता मला सांगा, समजा इफ यू हॅव अ स्प्रिंग इन युअर हँड. ओके, तुमच्याकडे समजा एखादी स्प्रिंग आहे आणि तुम्ही त्या स्प्रिंग वरती काही फोर्स लावताय, बल लावताय. ओके, व्हॉट विल हॅपन टू दॅट स्प्रिंग? त्या स्प्रिंगला काय होईल? It will be extend. It will be of It double will be side. extend. Okay, it will be of double side. Means what? The size and shape of that object can be changed using force. जर आपण बल लावलं तर त्या वस्तूचं जे आकारमान आहे किंवा त्या वस्तूचा जो आकार आहे तो बदलू शकतो. ओके, तुम्ही लोहार बघितला असेल तुमच्या घरामध्ये, जो लोखंडावरती काम करतो, आयरन्स वरती काम करणारी जी लोक असतात. ओके, किंवा जी अवजारं बनवण्याचं काम करतात. ओके, ती काय करतात, लोखंडाला गरम करतात आणि मग त्याच्यावरती असं
मारतात. ओके, सो दे प्लेस अन हॅमर ऑन दॅट आयरन. ओके, अँड आयरन चेंज इट्स शेप. आपण आधी पण बघितलंय की मेटल्स ऑन हॅमरिंग दॅट चेंज इट्स shape and that can form a sheet, and that property of metal is called as a malleability. किंवा तो जो गुणधर्म आहे की लोखंडावरती तुम्ही ठोकलं तर त्याचा एक पत्रा तयार होतो, म्हणजे थोडक्यात त्याचा आकार बदलतो. हा जो गुणधर्म आहे धातूचा याला वर्धनीयता असं म्हणतात. हे आपण जेव्हा धातू आणि या धातू शिकत होतो, मेटल्स आणि नॉन मेटल शिकत होतो, तेव्हा आपण हे बघितलं होतं. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ malleability ऑफ मेटल. Malleability means what? On hammering, on applying force, metal change its shape. We can form a sheet from that metal. And this is the effect of force. On hammering, we apply force on that object. आपण काय करतो, त्याच्यावरती बल लावतोय, फोर्स लावतोय, म्हणून त्याच्यापासून पत्रा तयार होतोय. म्हणजे the shape of object can be changed using or applying फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. हे त्या वस्तूवरती जर का बल लावलं तर त्या वस्तूचा आपण आकार सुद्धा बदलू शकतो, गती बदलू शकतो, दिशा बदलू शकतो, वेग बदलू शकतो. स्थिर वस्तू जर असेल तर ती गतीमध्ये येऊ शकते, गतिमान वस्तू असेल तर ती स्थिर होऊ शकते. त्या वस्तूचा आकार बदलू शकतो, त्या वस्तूचा व्हॉल्यूम सुद्धा बदलू शकतो, म्हणजे आकारमान सुद्धा बदलू शकतो. म्हणजे समजा स्पंज आहे. ओके, इट हॅज सम शेप, इट हॅज सम व्हॉल्यूम. ओके, स्पंज, जो स्पंज आपण घरामध्ये वापरतो. इफ वी अप्लाय फोर्स ऑन दॅट स्पंज, what will happen? The shape of that sponge will change, the volume of that sponge will also change. Okay, so these are the effects of force on that object. किंवा कुठल्याही वस्तूवरती बलाचे नेमके काय काय परिणाम होतात, किंवा आपण एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर नेमकं काय काय होतं. ओके, सो दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इन दिस चॅप्टर, इन दिस पॉइंट, द इफेक्ट ऑफ फोर्स, इफेक्ट्स ऑफ फोर्स, किंवा बलाचे परिणाम काय काय होतात. आणि बल लावणं काय म्हणजे, बल लावणं म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला ढकलणं किंवा ओढणं किंवा त्याच्यावरती मारणं. वी अप्लाय सम अमाऊंट ऑफ फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. मग आता आपल्याला बघायचंय की हे जे फोर्सेस आहेत या आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात, जे ऑब्जेक्ट्स दॅट आर प्रेझेंट सराउंडिंग अस, ओके, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. त्या वस्तूंवरती कोणत्या प्रकारची वेगवेगळी फोर्सेस किंवा वेगवेगळी बले जी असतात ती कार्यरत असतात. ओके, ते वेगवेगळे प्रकारचे फोर्सेस आपल्याला बघायचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रकार आहेत या बलाचे, ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, सो सगळ्यात पहिला त्याच्यातला जो प्रकार आहे दॅट इज मस्क्युलर फोर्स, किंवा त्याला आपण आपल्या भाषेमध्ये स्नायू बल असं म्हणतो. स्नायू बल म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत, ओके, आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत, स्नायूंचा, ओके, और त्या मसल्सचा यूज करून आपण जर एखादं फोर्स लावत असू, एखादं बल लावत असू, तर आपण त्या बलाला म्हणतो मस्क्युलर फोर्स. The force applied with the help of muscles in our body, that type of force is called as a muscular force. आपल्या शरीरातील स्नायूंचा उपयोग करून किंवा स्नायूंचा वापर करून आपण जर एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर त्या बलाला स्नायू बल किंवा मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. येतंय लक्षात सगळ्यांच्या? यस. Yes, sir. येस. मग याचं उदाहरणं काय काय आहेत किंवा एक्झाम्पल्स काय काय आहेत, किंवा व्हेन वी अप्लाय मस्क्युलर फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही वस्तूवरती आपण मस्क्युलर फोर्स केव्हा लावतो तर व्हेन वी लिफ्ट दॅट ऑब्जेक्ट, कुठलीही वस्तू आपण उचलत असू डंबेल्स उचलतात. तर इन दिस लिफ्टिंग प्रोसेस वी अप्लाय, yes, yes, dumbbells or any other object. Okay, just like for example this pen, I lift this pen, then muscular force. Yes, yes, okay, no problem. I just check. Okay, but I don't have any kind of network issue today. Range is very good at my point, and okay,
आता येतोय आवाज व्यवस्थित माझा? येस सर. हो सर. येस. सो हा पहिला बलाचा प्रकार, फर्स्ट टाइप ऑफ वर्क दॅट इज मस्क्युलर फोर्स. लिफ्टिंग ऑफ एनी ऑब्जेक्ट और किकिंग द फुटबॉल, किंवा फुटबॉल जो असतो त्याला मारणे, किक करणे. ओके. किंवा टायर खेळणे. तुम्ही जे टायर खेळत असतात आणि त्याला टायरला तुम्ही तुमच्या हातातल्या काडीने ढकलत असतात. ओके. सो प्लेइंग सायकल और kicking football or lifting weight. Okay, so all activities, या प्रत्येक कृतीमध्ये you apply muscular force. तुम्ही तुमच्या स्नायूंचं बल वापरता. The force applied with the help of muscles, that force is called as a muscular force. जे फोर्स तुम्ही तुमच्या किंवा जे बल तुम्ही तुमच्या स्नायूंच्या मदतीने वापरतात, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे बल वापरता आहात ते बल म्हणजे तुमचं स्नायू बल आहे किंवा मस्क्युलर फोर्स आहे. ओके. पण प्रत्येक ठिकाणी आपण मस्क्युलर फोर्स वापरतो का? तर नाही. काही ठिकाणी आपल्याला ते शक्य नाहीये. ओके. म्हणजे शेतीमध्ये नांगरणीचं काम असेल किंवा वखरणीचं काम असेल किंवा टिलिंगचं काम असेल. ओके. सो वी डू दॅट ऍक्टिव्हिटी, टिलिंग or any kind of other activity in farm by using tractor, or we do some activity using mixer in our or grinder in our home. किंवा आपण आपल्या घरामध्ये मिक्सर आणि ग्राइंडरचा वापर करतो. किंवा आपण टेलरिंग मशीन मध्ये किंवा टेलरच्या इथे जेव्हा जातो तेव्हा दॅट टेलर इज युजिंग इट्स मशीन, टेलरिंग मशीन. ओके. सो दिस, yes, washing machine we use. Okay. So washing machine, that also applies some amount of force on the what we can say, त्याच्यामध्ये जे कपडे असतात त्याच्यावरती तो काही फोर्स लावतो, काही बल लावतो. ओके. सो that kind of force is known as mechanical force, because that is applied by means of a machine. ते एखाद्या मशीनच्या साह्यानं वापरलं जातं. ओके. सो द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड एज अ मेकॅनिकल फोर्स. कुठल्याही मशीनच्या किंवा कुठल्याही यंत्राच्या साह्यानं वापरलं जाणारं बल, कुठल्याही यंत्राच्या साह्यानं वापरलं जाणारं बल म्हणजेच यांत्रिक बल, किंवा त्याला आपण मेकॅनिकल फोर्स असं म्हणतो. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? Yes sir. हो. So whenever we use any kind of machine, okay, then we are using some amount of force and that force is known as mechanical force. जिथे कुठे आपण कुठल्याही प्रकारच्या मशीनचा, कुठल्याही प्रकारच्या यंत्राचा वापर करू, त्या यंत्राच्या साह्यानं जे बल लावलं जाईल त्या बलाला आपण मेकॅनिकल फोर्स किंवा यांत्रिक बल असं म्हणतो. सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टाइप दॅट इज मस्क्युलर फोर्स और स्नायू बल, आणि सेकंड दॅट इज मेकॅनिकल फोर्स किंवा यांत्रिक बल. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? Yes sir. Yes, very good. Next type of force that we have to study, that is gravitational force. Gravitational force. Okay, and we know that म्हणजे गुरुत्वीय बल ना? येस, म्हणजेच गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षणाचं बल. ओके. गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षणाचं बल, that is gravitational force. We know that all objects are attracted towards earth. सगळे ऑब्जेक्ट्स किंवा सगळ्या वस्तू त्या पृथ्वीकडे खेचल्या जातात. म्हणजे झाडावरनं पडणारं एखादं फळ असेल किंवा सफरचंद असेल तर ते जमिनीवरती खाली पडतं. ते काही इकडे उडून जात नाही, इकडे जात नाही, किंवा असं तिरपं जात नाही, किंवा असं सरळ आडवं सुद्धा जात नाही. ओके. द फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री that falls on the ground. Why? Because that is attracted by earth or that is pulled by earth towards itself. ते पृथ्वीकडनं म्हणजे स्वतःकडे खेचलं जातं, त्या पृथ्वीकडे ते खेचलं जातं, ओढलं जातं, आकर्षित केलं जातं. And the force which is applied on that object or on that apple falling from a tree, that kind of force applied by earth on all objects,
पृथ्वीकडनं सगळ्याच वस्तूंवरती लावलं जाणारं जे बल असतं त्या बलाला आपण ग्रॅव्हिटेशनल किंवा गुरुत्वीय बल असं म्हणतो. सगळ्याच वस्तूंवरती लावलं जातं बरं का, आपल्यावरती सुद्धा. आपण जी लोक आहोत ती आपण उडी मारल्यानंतर काही वर जातो पण परत आपण खाली येतो. म्हणजे आपण उडी मारली म्हणजे आपण सरळ वर आकाशात निघून गेलो, असं कधी होतं का? नाही होत. कारण नाही. ही जी पृथ्वी आहे, ही जी अर्थ आहे, दॅट पुल्स अस टुवर्ड इटसेल्फ. ही जी पृथ्वी आहे दॅट पुल्स अस टुवर्ड्स इटसेल्फ, ती आपल्याला स्वतःकडे, त्या पृथ्वीकडे ओढत असते. सो द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीकडनं स्वतःकडे खेचलं जाणारं, एखाद्या वस्तूवरती लावलं जाणारं बल, आकर्षित केलं जाणारं बल, त्या बलाला आपण गुरुत्वीय बल असं म्हणतो. येतंय सगळ्यांच्या लक्षात? Yes, sir. येस. आणि हे जे गुरुत्वीय बल आहे किंवा हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा किंवा या गुरुत्वीय बलाचा शोध कोणी लावलाय माहितीये तुम्हाला? सर आयझॅक न्यूटन. यस, व्हेरी गुड. सर आयझॅक न्यूटन यांनी या गुरुत्वीय बलाचा किंवा गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा शोध लावलाय. ओके, सो दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स that is discovered by Sir Isaac Newton. Okay, so this is most important point. The gravitational force is discovered by Sir Isaac Newton. And how he discovered it? Okay, there is a very interesting story about it. Okay, की हे जे सर आयझॅक न्यूटन होते यांच्या काळामध्ये, म्हणजे साधारणतः 16-17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये हे सर आयझॅक न्यूटन राहायचे. ते कॉलेजला शिकायचे. ओके, सो कॉलेजला शिकत असताना एका वर्षी काय झालं, तिथे प्लेगची साथ आली. ओके, प्लेगची साथ आली. प्लेगचा रोग सगळीकडे पसरायला लागला. आणि जसं तुमच्या आमच्या शाळांना आता सुट्ट्या आहेत किंवा होत्या, म्हणजे आता शाळा सुरू झाल्यात तुमच्या, पण मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षी तुमच्या शाळांना जशा सुट्ट्या होत्या तशाच सुट्ट्या या सर आयझॅक न्यूटन यांच्या शाळेला होत्या. देयर वॉज हॉलिडे ड्यू टू द pandemic of plague in England in 17th century, and Sir Isaac Newton was at their native place. हे त्यांच्या मूळ घरी किंवा मूळ गावी होते आणि ते खेड्यातलं गाव होतं. आणि ते चालले असताना एक सफरचंद त्यांना झाडावरनं पडताना दिसलं. आता बरीच लोक असं सांगतात की ते झाडाखाली बसलेले होते सफरचंदाच्या, आणि सफरचंद येऊन त्यांच्या डोक्यावरती पडलं. पण असं काही नाहीये, किंवा ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच्याबद्दल काही पुरावा नाहीये. ओके, पण सर आयझॅक न्यूटन यांनी स्वतः लिहून ठेवलंय किंवा सांगितलंय की जेव्हा मी याच्याबद्दल विचार करत होतो तेव्हा मला एक सफरचंद झाडावरनं खाली पडताना दिसलं, आणि त्याच्यावरती विचार करत असताना मला गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लागला. ओके, सो त्यांच्या डोक्यावरती पडलं, ही गोष्ट खरी आहे खोटी आहे आपल्याला माहित नाही. पण ते जेव्हा चालले होते, ते जेव्हा त्याच्यावरती विचार करत होते तेव्हा त्यांना दिसलं की बाबा झाडावरनं एक सफरचंद खाली पडतंय. पण त्यांच्या आधी सुद्धा किंवा त्यांच्या नंतर सुद्धा कितीतरी लोकांनी झाडावरनं पडणारं सफरचंद बघितलं असेल, पण त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध का नाही लागला? Why didn't they discover the gravitational force? तर त्यांनी त्याच्यावर विचार नाही केला. येस, त्याच्यावरती विचार नाही केला. पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं, जी लोक आहेत त्यांना प्रश्न नाही पडला. काय प्रश्न नाही पडला? की हे सफरचंद खालीच का पडतं? Why do apple fall on earth? Why don't that gets in this direction? Why don't that gets in that direction? Why don't it upward? ते वरती का जात नाही, इकडे का जात नाही, इकडे का जात नाही, असं तिरपं का पडत नाही? Why this apple falls on ground in a straight line? ते सरळ रेषेत खालीच का पडतं? हा प्रश्न बाकीच्या लोकांना तोपर्यंत पडला नाही, त्यांनी त्याच्यावरती विचार केला नाही. पण सर आयझॅक न्यूटन यांना तो प्रश्न पडला. त्यांनी त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली. अँड देन दे डिस्कवर्ड दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट
अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. Earth attracts every other object towards itself, and by this force, a some amount of force, okay, and this force is known as gravitational force. जेव्हा तुम्ही पुढच्या इयत्तांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतं आणि मग प्रत्येक वस्तूला ती आपल्याकडे खेचते, तर मग चंद्र सुद्धा का आपल्याकडे पडत नाही किंवा चंद्राला सुद्धा खेचते का, वगैरे वगैरे गोष्टी तुम्हाला पुढे येतील जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशनल शिकू तेव्हा पुढच्या इयत्तांमध्ये, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी येतील. पण आता सगळ्यात महत्वाचा की अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे, ती सगळ्या वस्तूंना आपल्याकडे खेचत असते एका विशिष्ट बलाने, फोर्सने, आणि त्या फोर्सला आपण गुरुत्वीय बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा किंवा गुरुत्वाकर्षण बलाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला आहे. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? यस. हो सर. Yes. So these are most important types of force. First most important type आपण बघितला, that is muscular force. Second mechanical force. Third is a gravitational force. Okay. ग्रॅव्हिटेशन फोर्स. Gravitational force. Okay. So आता आपल्याला बघायचं आहे की पुढचं फोर्स, that is magnetic force, किंवा त्याला आपण चुंबकीय बल म्हणतो. तुम्ही सगळ्यांनी चुंबक बघितले असतील. तुमच्याकडे बऱ्याचदा खेळण्यात सुद्धा मॅग्नेट्स असतील, चुंबक तुमच्याकडे असाल आणि तुम्ही त्याच्यावरती काही बरेच प्रयोग सुद्धा केलेले असतील. पण तुम्हाला लक्षात एक गोष्ट आली असेल की जे चुंबक आहे, यस, ते चुंबक जे आहे ते चुंबक दुसऱ्या चुंबकाला आपल्याकडे खेचून घेतं किंवा एखाद्या लोखंडाच्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेतं. Okay, so the force exerted by this magnet on an iron or on another magnet, कुठल्याही दुसऱ्या मॅग्नेट वरती किंवा कुठल्याही लोखंडाच्या वस्तूवरती, the force exerted by this magnet, that force is called as a magnetic force. जे बल, जे फोर्स या चुंबकाकडनं लावलं जातं, त्या चुंबकातनं लावलेल्या फोर्सला, त्या मॅग्नेटनं लावलेल्या फोर्सला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? हो सर. येस. सो फर्स्ट मस्क्युलर फोर्स, देन मेकॅनिकल फोर्स, देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड फोर्थ पॉइंट और फोर्थ टॉप टाइप्स ऑफ फोर्स, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स किंवा चुंबकीय बल. पहिलं स्नायू बल, दुसरं यांत्रिक बल, तिसरं गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वीय बल, आणि चौथं आपण बघितलं ते चुंबकीय बल. ओके. सो आणि हे चुंबकीय बल तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की मॅग्नेट हॅज टू पोल्स. जे मॅग्नेट असतं, जे चुंबक असतं, त्याला दोन ध्रुव असतात. म्हणजे एक असतो तो उत्तर ध्रुव आणि दुसरा असतो तो दक्षिण ध्रुव. म्हणजे ते जे मॅग्नेट आहे, ते जे चुंबक आहे, त्याचं एक टोक हे उत्तरेला आकर्षित झालेलं असतं. ते नेहमी आपल्याला उत्तर दिशा दाखवतं. प्रत्येक चुंबक नेहमी ओके उत्तर दक्षिण या दिशेलाच स्थिर असतं आणि त्या चुंबकाचं एक टोक आपल्याला उत्तर दिशा दाखवतं आणि चुंबकाचं दुसरं टोक आपल्याला दक्षिण दिशा दाखवतं. आणि म्हणून या चुंबकाला दोन पोल्स असतात, दोन ध्रुव असतात. मॅग्नेट हॅज टू पोल्स. फर्स्ट one pole, that is north pole, and second pole, that is south pole. ओके. एक उत्तर ध्रुव आणि दुसरा दक्षिण ध्रुव. आता तुम्हाला माहित असेल कदाचित की असेच ध्रुव आपल्या पृथ्वीला सुद्धा आहेत. आपल्या पृथ्वीला सुद्धा आहेत. पृथ्वीला सुद्धा म्हणजे तुम्ही जर का नकाशा किंवा पृथ्वी गोल बघितला असेल, ओके, येतोय माझा आवाज सगळ्यांना? हो सर. हा. सो आपल्या पृथ्वीला सुद्धा किंवा आपल्या अर्थला सुद्धा बर का अशाच पद्धतीनं नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे किंवा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. ओके. आणि म्हणून बर का पृथ्वी स्वतःच, अर्थ इज ऑल्सो अ मॅग्नेट. पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे. पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे. अर्थ इज इटसेल्फ इज अ मॅग्नेट. ओके. सो अर्थ सुद्धा मॅग्नेट आहे आणि
अर्थला सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहेत, ज्या पद्धतीने प्रत्येक मॅग्नेटला, प्रत्येक चुंबकाला नॉर्थ आणि साऊथ पोल असतात. आपण जेव्हा मॅग्नेटिझम शिकू किंवा जेव्हा चुंबकत्व शिकू तेव्हा आपण हे पॉइंट्स किंवा हे टॉपिक पुन्हा एकदा आपले येतीलच. ओके, पण तुमच्या माहितीसाठी आत्ताच ऍडिशनल म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवलंय. येतंय सगळ्यांच्या लक्षात? येस सर. येस. ओके, सो दिस इज मॅग्नेटिक फोर्स और चुंबकीय फोर्स. आता नेक्स्ट फोर्स किंवा नेक्स्ट बल जे आपल्याला बघायचं आहे दॅट इज फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स किंवा त्याला आपण घर्षण बल असं म्हणतो. घर्षण बल असं म्हणतो बरं का. आता तुम्ही सगळे बऱ्याच लोकांनी कॅरम खेळलेला असेल. ओके, आणि कॅरमची एक गोटी असते, एक स्ट्रायकर असतो. तो स्ट्रायकर तुम्ही सोडला, फक्त स्ट्रायकर कॅरम बोर्ड वरती सोडला की काही वेळ तो स्ट्रायकर असा इकडे तिकडे फिरेल, इकडे तिकडे जाईल आणि काही वेळानंतर तो थांबेल. किंवा तुम्ही एखाद्या फुटबॉलला लात मारली आणि तो जमिनीवरनं घसरत पुढे जातोय. If a football or a ball rolling over a flat ground that stops at certain distance, काही अंतर गेल्यानंतर तो बॉल स्वतःहून थांबतो. येते लक्षात? येस. येस. सो अशा पद्धतीनं किंवा असं की ज्या वेळेस दोन पृष्ठभाग when two surface rub against each other, जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवरती घासले जातात तेव्हा द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. एक प्रकारचं घर्षण बल त्यांच्यामध्ये अस्तित्वात येतं. त्या दोन वस्तूंमध्ये एक प्रकारचं आळूचा डिचकी मारतो त्याला पण घर्षण. येस, एक्झॅक्टली. त्याचं त्या कॅरम बोर्डच्या जो पृष्ठभाग असतो, सरफेस ऑफ कॅरम बोर्ड, ओके, त्याचं आणि त्या गोटीचं घर्षण होत असतं. कारण दे आर इन अ कॉन्टॅक्ट, दे रब ऑन इच अदर. जेव्हा तुम्ही त्याला टिचकी माराल तेव्हा ते त्याच्यावरनं घसरत जाईल आणि जेव्हा त्या सरफेसवरनं ती घसरत जाईल तेव्हा त्या दोन वस्तूंमध्ये एक प्रकारचं बल अस्तित्वात येतं आणि त्या बलाला आपण घर्षण बल असं म्हणतो. घर्षण बल, येस, किंवा फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. आणि नेहमी हे जे फ्रिक्शनल फोर्स असतं किंवा हे जे घर्षण बल असतं हे नेहमी कुठल्याही वस्तूची जी गती असते ना त्या गतीच्या विरुद्ध दिशेनं काम करतं. अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ मोशन किंवा विरुद्ध दिशेनं ते काम करतं. कोणतं बल? घर्षण बल किंवा फ्रिक्शन बल. आणि हे विरुद्ध दिशेनं काम करत असल्यामुळं काही वेळानंतर ती वस्तू थांबते, कारण त्याच्यावरती विरुद्ध दिशेनं अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ मोशन एक प्रकारचं बल कार्य करतं. ते बल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. हा बोल अथर्व काय म्हणतो बाळा? कुणी हँड रेस केलाय? सर, आपली जी खेळण्यातली कार असते आपण ती जेव्हा पुढे ढकलतो ते पण घर्षण बलच झालं ना? एक्झॅक्टली. जेव्हा आपण आपल्या खेळण्यातली गाडी किंवा खेळण्यातली कार पुढे ढकलतो तेव्हा ज्या पृष्ठभागावरनं ती कार चाललीये ती पृष्ठभाग आणि त्या गाडीची चाकं यांच्यामध्ये घर्षण बल अस्तित्वात येतं. कारण ते एकमेकांवरती घासले जात आहेत, एकमेकांवरती रोल होत आहेत. आणि बिकॉज ऑफ दिस रोलिंग, बिकॉज ऑफ दिस कॉन्टॅक्ट, देर इज अन force that comes into existence. That force is called as a frictional force. ते बल जे आहे त्या बलाला आपण घर्षण बल म्हणतो आणि ते नेहमी त्या वस्तूच्या गतीच्या विरुद्ध दिशेने काम करतं आणि म्हणून काही वेळानंतर ती गाडी थांबते. अदरवाईज जर का फ्रिक्शनल फोर्स नसतं किंवा घर्षण बल नसतं तर ती कार आपण एकदा लोटली की ती कंटिन्युअसली त्याच मोशन मध्ये आणि त्याच डायरेक्शन मध्ये त्याच स्पीडने ती वस्तू पुढे जात राहिली असते. ओके, जर फ्रिक्शनल फोर्स नसतं तर
जर फ्रिक्शनल फोर्स नसतं तर. येतंय सगळ्यांच्या लक्षात? हो. हो सर. म्हणजे जर का म्हणजे जर का एखादं केळाचं साल्ट पडलेलं आहे आणि चुकून तुमचा त्याच्यावरती पाय पडला तर तुम्ही त्याच्यावरनं घसरून खाली पडतात बर का. पण समजा एखादा रफ सरफेस आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही चालताय तर त्याच्यावरनं तुम्ही घसराल का? नाही. नाही. कारण when the smooth surfaces, okay, they are rubbed against each other, the force of friction between them is less. जेव्हा अशा वस्तू की ज्या एकदम स्मूथ आहेत, गुळगुळीत आहेत, त्या वस्तू जर एकमेकांवरती घासल्या तर त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं किंवा जे काय म्हणू आपण घर्षण बल असतं ते अगदी कमी असतं आणि म्हणून आपण पटकन केळाच्या साल्ट्यावरनं सरकून जाऊ. पण जर का खडबडीत पृष्ठभाग असेल तर त्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं, घर्षण बल असतं, ते खूप जास्त असतं आणि म्हणून आपण त्याच्यावरनं पडत नाही. हा बोल बाळा, कोणी काय हँड रेस केलाय? रणवीर. सर, सायकल चालवताना जर ब्रेक लावला ना की अशी थोडीशी पुढे जाते सायकल आणि थांबते, मग ब्रेक कसं लागतो आणि कोणत्या भागांमध्ये होतं? येस अगदी व्हेरी गुड, अगदी व्हेरी गुड क्वेश्चन. ओके, when we apply brakes of a cycle, okay, there is a force of friction between the brakes and the tire or the ring of that tire. ब्रेक जर तुम्ही बघितले असाल तर आपण ब्रेक मारले, ब्रेक दाबले तर तिथे ती जी रिंग असते सायकलच्या चाकाची, त्या रिंग मध्ये आणि त्या ब्रेक मध्ये कॉन्टॅक्ट होतो. ते एकमेकांवरती घसरायला लागतात, रब व्हायला लागतात आणि त्यांच्यामध्ये घर्षण बल अस्तित्वात येतं, फ्रिक्शनल फोर्स अस्तित्वात येतं आणि ड्यू टू दिस फ्रिक्शनल फोर्स बाय अप्लाइंग ब्रेक्स सायकल थोड्या वेळानंतर थांबते. ओके, इथे सुद्धा फ्रिक्शनल फोर्सच काम करते, इथे सुद्धा घर्षण बलच कार्य करतं. व्हेरी गुड, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुमचा कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आता. ओके, कळलं? ओके. Yes. So this kind of frictional force that comes into existence when two objects rub against each other. Okay. जेव्हा दोन वस्तू एकमेकांवरती घासल्या जातात तेव्हा त्यांच्यामध्ये जे बल अस्तित्वात येतं त्याला आपण घर्षण बल असं म्हणतो. आणि कॉन्टॅक्ट मध्ये येणारे सरफेस जर का गुळगुळीत असतील किंवा स्मूथ सरफेसेस असतील तर जे फ्रिक्शनल फोर्स असणार आहे ते लेस असतं, ते कमी असतं. पण जर का खडबडीत पृष्ठभाग असेल तर मात्र जास्त फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं. हा बोल बाळा. सर, जर चिखलात अडकलेली जी मोटर असते ना, हा, तिला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का वापरतात? हा, लाकडी फळी का वापरतात? कारण काय आहे की तिथे जे आहे ते तिथे आपल्याला फ्रिक्शन आपल्याला कमी करावं लागतं. ओके, आणि सो फ्रिक्शन कमी करण्यासाठी आपल्याला तिथनं ते लाकडी फळी लावावी लागते. कारण चिखलामध्ये काय होतं, स्मूथ सरफेसेस आहेत, तिथलं एकदम फ्रिक्शन कमी आहे, ते चाक तिथल्या तिथेच फिरत राहतं. ओके, इफ यू यूज अन वुडन प्लॅंक, ओके, so that increases the friction, that increases the force of friction and that surface becomes a काय म्हणू आपण रफ. ओके, आणि म्हणून तुम्ही केळाच्या साल्टावरनं सटकता, पण रफ सरफेस असेल तर तुम्ही त्याच्यावरनं सटकत नाही, तुम्ही इझिली त्याच्यावरनं चालत जाऊ शकता कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन तिथे जास्त असतं जर रफ सरफेस असतील तर. ओके, आणि ते फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढवण्यासाठी, जास्त करण्यासाठी आपल्याला ते गाडीच्या खाली वुडन प्लॅंक लावावी लागते. येतंय लक्षात? यस. ओके, सो दॅट इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. ओके ओके. येस. नेक्स्ट टाइप ऑफ फोर्स किंवा नेक्स्ट टाइप ऑफ बल आपल्याला जे बघायचं आहे ते आहे इलेक्ट्रोस्टॅटिक बल किंवा त्याला आपण स्थितिक विद्युत बल असं म्हणतो. त्याला आपण स्थितिक विद्युत
बल असं म्हणतो किंवा त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. आता हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे किंवा हे जे विद्युत स्थितिक विद्युत बल आहे, हे सुद्धा तुम्ही अनुभवलेलं असेल, तुम्ही तो प्रयोग केलेला असेल. 100% मला गॅरंटी आहे की तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जेव्हा कुणीही नसतं तेव्हा पट्टी, स्केल किंवा कंगवा तो घेतला असेल, डोक्याला घासला असेल आणि कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांजवळ तो कंगवा नेला असेल. ओके, स्मॉल पीसेस ऑफ पेपर. ओके, अँड काय तुम्ही त्याच्यावरती प्लास्टिकचा कॉम किंवा तुमचा स्केल जे आहे ते तुमच्या डोक्यावरती रब केली असेल आणि त्याच्याजवळ तुम्ही ते घेऊन गेला असेल. मग काय झालं, तर ती जी कागदाची तुकडी आहे किंवा कपडे आहेत छोटे छोटे जे तुम्ही केले, पीसेस ऑफ पेपर that are attracted towards the plastic comb which is rubbed on hair. तुमच्या डोक्यावरती घासलेल्या त्या कंगव्याकडे नाही, त्याच्यासाठी तेल कार्य करत नाही. तुम्ही ते जर का तुमच्या हातावरती किंवा कपड्यावरती जरी घासलं तरी सुद्धा ते जे कागदाचे तुकडे आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होतील. हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. फक्त डोक्यावर घासलं तरच होतं अशातला भाग नाही. तुम्ही त्याला आपल्या हातावरती, कपड्यांवरती घासून बघा आणि तो प्रयोग करून बघा. इट विल वर्क बिकॉज देर इज अन फोर्स इज जनरेटेड. That force is known as electrostatic force, and that force is generated due to friction. Due to friction, that friction between rubber, plastic and ebonite. Rubber, plastic or ebonite. हे जे rubber, plastic and ebonite हे जे पदार्थ आहेत, these substances, okay, if we rub these substances, there is a production of a force, or there is a force that is generated, and that force is known as electrostatic force. Why it is called electrostatic force? Because there is a generation of some electric charge. तिथे एक प्रकारचा विद्युत प्रभार तयार होतो, इलेक्ट्रिसिटीचा एक चार्ज तिथे तयार होतो, and electric charge that is produced. and इलेक्ट्रिक चार्ज किंवा एक थोडासा स्टॅटिक म्हणजे स्थिर असलेला विद्युत प्रभार तिथे निर्माण होतो त्या कंगव्यावरती, आणि म्हणून तो प्रभार, तो जो चार्ज आहे तो अट्रॅक्ट करतो या कागदाच्या कपड्यांना, आणि म्हणून तिथे जे फोर्स तयार होतं त्याला, बिकॉज ऑफ दॅट इज स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, दॅट फोर्स इज नोन ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ते एक स्थितिक विद्युत किंवा एकाच ठिकाणी स्थिर असलेल्या विद्युत प्रभारामुळे ते बल निर्माण होतं, आणि म्हणून त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. येतंय सगळ्यांच्या लक्षात? कारण त्याला स्थितिक का म्हणता, तर तो एका ठिकाणी स्थिर असतो. ज्या ठिकाणी तो चार्ज तयार झालाय त्याच ठिकाणी, म्हणजे कंगव्याची तुम्ही एक बाजू, कंगव्याची किंवा पेनाची तुम्ही एक बाजू घासली आणि कागदाजवळ नेली, तर फक्त त्याच बाजूला कागदाचे तुकडे चिकटतील, इकडच्या बाजूला चिकटणार नाही, कारण तो चार्ज जो आहे तो स्टॅटिक आहे. तो ज्या ठिकाणी तयार झालाय त्याच ठिकाणी तो राहतो. इट विल रिमेन ऍट दी पोझिशन वेअर इट इज जनरेटेड, आणि म्हणून त्याला स्टॅटिक चार्ज असं म्हणतात किंवा स्थितिक विद्युत प्रभार असं म्हणतात. आणि ह्या स्थितिक विद्युत प्रभारामुळं, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज मुळेच त्या वस्तूवरती, त्या वस्तूकडे एक प्रकारचं फोर्स तयार होतं, एक प्रकारचं बल तयार होतं, अँड दॅट फोर्स अट्रॅक्ट्स दी पेपर पीसेस. ओके, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. येतंय सगळ्यांच्या लक्षात? So these are various types of forces. Okay, first one is muscular force, second is a mechanical force, third one is a gravitational force, fourth one is a magnetic force, fifth one is a frictional force, and sixth one that is electrostatic force. म्हणजे स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल, ही 6 प्रकारची बल आपण आता बघितली. ओके, सो या बलामध्ये किंवा मी जे तुम्हाला सांगितलं त्यामध्ये काही अडचण आहे का, काही शंका आहे का, काही प्रश्न आहेत का? ओके, म्हणजे आता बर का, आता गंमत अशी असते बघा की एखाद्या वस्तूवरती एका वेळेस
2 किंवा 3 प्रकारची सुद्धा बल कार्य करू शकतात. ओके, किंवा कुठलीही एखादी घटना घडत असेल तर त्या व्हाईल अन ऍक्शन इज टेकिंग प्लेस, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्स ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट. कुठल्या एखाद्या वस्तूवरती एका वेळी 2 प्रकारची, 3 प्रकारची, 4 प्रकारची बलही अस्तित्वात असू शकतात ऍट अ टाइम. ओके, व्हाईल अन ऍक्शन इज टेकिंग प्लेस, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट. एका वस्तूवरती एका वेळी 2 किंवा 3 प्रकारची बल अस्तित्वात असू शकतात. म्हणजे त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा कार्य करत असू शकतं. आणि आता या पेनाला मी हातामध्ये धरलंय, पण याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये असं नाही. याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वीय बल त्याच्यावरती कार्य करत आहे. पृथ्वी त्याला त्याच्यावरती खेचती आहे स्वतःकडे. पण या वस्तूवरती अजून दुसरं एक बल कार्य करत आहे, द मस्क्युलर फोर्स किंवा स्नायू बल जे आहे ते स्नायू बल सुद्धा याच्यावरती कार्य करत आहे. म्हणजे 2 प्रकारची बल याच्यावरती कार्य करतात, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एक स्नायू बल किंवा मस्क्युलर फोर्स. सो व्हरायटी ऑफ फोर्सेस ऍक्ट टुगेदर इन दिस टाइप ऑफ केसेस. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची बल एकाच वेळीस एका वस्तूवरती कार्य करू शकतात. त्यांना कंबाइंड फोर्सेस असं म्हणतात किंवा त्यांना एकत्रित बले असं म्हणतात. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? कुणाला काही अडचण आहे, काही प्रश्न आहेत? एनीवन हॅज डाऊट एनिथिंग दॅट इज? ओके, कुणाला काहीच विचारायचं नाहीये? सर ओके, ठीक आहे. चालेल. मग मला वाटतं आपण थांबूया तिथे. हा अथर्व, बोल बाळा, काय म्हणतो? सर हा, जो फुटबॉल असतो त्याला आपण किक करतो तर ते स्नायू बल झालं आणि तो जमिनीवर घसरून जातो त्याला घर्षण बल, म्हणजे एकत्रित बलच हा, झालं. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. जेव्हा आपण त्या फुटबॉलला किक करू तेव्हा आपण त्याच्यावरती मस्क्युलर फोर्स अप्लाय करू. त्याच्यावरती आपण कुठलं बल कार्य करतोय? आता मस्क्युलर फोर्स कार्य करतोय. पण जेव्हा तो घसरत जातोय तेव्हा त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स कार्य करते किंवा घर्षण बल कार्य करते. दोन्ही बलच आहेत. ओके, आणि दोन्ही त्याच्यावरती कार्य करत आहेत. जेव्हा तुम्ही त्याला किक कराल तेव्हा त्याच्यावरती मस्क्युलर फोर्स अप्लाय होईल, स्नायू बल कार्य करेल, आणि जेव्हा तो जमिनीवरनं घसरत जातोय तेव्हा त्याच्यावरती घर्षण बल कार्य करेल. स्नायू बलामुळे तो समोरच्या दिशेला जातोय, पण घर्षण बलामुळे फ्रिक्शनल फोर्समुळे तो थांबतोय किंवा काही वेळानंतर तो थांबतोय. त्याचा वेग हळूहळू कमी होतोय आणि एका पॉइंटला तो थांबतोय. ओके, सो हे जे मस्क्युलर फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला कार्य करतायत. एकमेकांच्या विरुद्ध ते कार्य करता आहेत या ठिकाणी. येत आहे लक्षात? हो सर. याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की जी बल असतात, जी फोर्सेस असतात, त्या फोर्सेसला डायरेक्शन पण असते किंवा दिशा सुद्धा असते. म्हणून बल ही जी क्वांटिटी आहे किंवा फोर्स ही जी क्वांटिटी आहे दॅट इज व्हेक्टर क्वांटिटी. हे जे बल आहे हे सदिश राशी आहे, कारण त्या बलाला दिशा आहे. आपण म्हटलं की फुटबॉल जो आपण किकने मारला तो इकडच्या दिशेने जातोय, पण फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनने कार्य करतोय. म्हणून जे बल आहेत किंवा फोर्सेस आहेत दॅट आर नथिंग बट द वेक्टर. ओके, सदिश राशी आहे. ओके, हो. आणि हॅलो. जाता जाता सांगतो एक पॉइंट शेवटचा, की हे जे फोर्स आहे किंवा हे जे बल आहे, या फोर्सचं किंवा या बलाचं SI एकक, SI युनिट, आणि ते आहे न्यूटन. ज्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला, त्याच सर आयझॅक न्यूटन यांच्या सन्मानार्थ या फोर्सला, फोर्स क्वांटिटीला जे SI एकक आहे, त्याचं जे युनिट आहे SI युनिट, दॅट इज न्यूटन. So SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. ओके, किंवा SI एकक बलाचं न्यूटन आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर हा,
Sir, when we get marks of that sample test? काय? Sir, when we will get marks of that sample test? Just 1 minute. Bye. सर आवाज येत नाहीये. Yes, sir. तुम्ही म्यूट आहात. नाही येते. Sir, you are muted. सर तुमचा माईक बंद आहे. हो सर. सर तुमचा माईक बंद आहे. Sir, your voice is not coming. हो सर. Sir, your mic is muted. Yes, sir. Sir, your mic is muted. हो सर.
हॅलो सर, तुमचा आवाज येत नाहीये. सर नाही येत. लेक्चर व्हायची आहे का?